थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसात गाजराचा मोसम आला की सगळ्यांच्या घरी आवर्जून बनवण्यात येणारा पदार्थ आणि बनवायलाही तितकाच सोपा म्हणजे गाजर हलवा. गाजर हलवा कोणाला नाही आवडत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळे आवडीने खातात. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ पूजा या यूट्यूब चॅनलमध्ये. मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतं आणि तुम्हीही अशा कुकिंग रिलेटेड कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपींविषयी काही सजेशन्स असतील तर मला कमेंट थ्रू कळवा. मी नक्की त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग रेसिपी पाहूया. रेसिपीसाठी वापरलेले साहित्य व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सगळ्यात आधी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालते. गाजरचा हलवा बनवताना जे गाजर वापरणार ती गाजर कोवळी बघून घ्यायची. जर कोवळी गाजर उपलब्ध नसतील तर गाजर किसताना मोठ्या गाजरांच्या मध्ये जो पिवळा कडक भाग असतो तो वापरायचा नाही. इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून किसून घेतलेली आहेत. ती तुपामध्ये टाकून 1 ते 2 मिनिट छान परतून घेऊया. गाजर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 कप दूध घातले. नंतर त्यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिट गाजर दुधामध्ये शिजवून घ्यायचं. गाजर शिजलं की त्यानंतर 1 कप साखर घालायची. साखर तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर विरघळल्यामुळे साखरेच्या पाण्याने मिश्रण परत पातळ होते, त्यामुळे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. पाणी आटत आल्यानंतर 2 चमचे मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही खवाही घालू शकता. यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला छान दाटसरपणा येतो. ऑलमोस्ट आपला गाजराचा हलवा तयार झालाय. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि सुक्या मेव्याचे काप घालायचे. सुक्या मेव्यामध्ये मी इथे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे घेऊ शकता. गाजरच्या हलव्याची टेस्ट अजून एनहान्स करण्यासाठी मी 1 चमचा तूप वरून घालते. विंटर स्पेशल छान गरमागरम गाजरचा हलवा रेडी आहे. नक्की बनवून बघा आणि आपल्या प्रियजनांसोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक करा आणि अशाच अजून रेसिपीसाठी आपल्या कुक विथ पूजा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका पदार्थांसोबत. तोपर्यंत बाय.